जमी भावळी मिटुने नयनी ओजित जे मोहना जनाई करते हरि भजन जनाई करते रामकृष्ण हरी। माझं नाव यश विनोद गायकवाड। आमची संस्था दिव्यांग संघ यवतमाळ आज आता या ठिकाणी पंढरपूरला आम्ही प्रस्थान करत आहोत। 25 जुलै जसं आपले अध्यक्ष महोदय बोलले होते, या दिवशी आमची पालखी यवतमाळ वरून पंढरपूरला प्रस्थान करण्यासाठी निघालेली आहे आणि आता आम्ही कळंब येथे आहोत। तर हा सुखद प्रवास चाललेला आहे। 521 किलोमीटरचा हे अंतर आहे आणि या अंतर म्हणजे हे अंतर आम्ही पांडुरंगाच्या कृपेने नक्की पूर्ण करू ही आशा व्यक्त करतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांगांची पालखी, तर ही पालखी आतापर्यंत जेव्हापासून आपली संत संस्कृती प्रारंभ झाली, म्हणजे संत नामदेव संत एकनाथ पंढरीच्या वाऱ्या जेव्हाही करत होते तेव्हापासून आतापर्यंत दिव्यांगांची एकही पालखी निघालेली नाही आणि तशी इतिहासात नोंदही नाही। तर आमच्या दिव्यांग संघाचे पदाधिकारी व इतर सेवा समर्पण प्रतिष्ठान यांचे पदाधिकारी आम्ही या दोन संस्थांनी मिळून एक निर्णय घेतला की पंढरपूरला जर दिव्यांगांची पालखी जर आपण काढली, तसा आपण एक प्रयोग केला तर कसं राहील, आणि सर्वांचं त्यावर एकमत झालं आणि आम्ही आता पंढरपूरला निघालेलो आहे। धन्यवाद। पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला। रामकृष्ण हरी। माझं नाव प्रवीण रामकृष्ण कठाळे, प्रेसिडेंट ऑफ दिव्यांग संघ यवतमाळ। कारण वेगवेगळ्या पालख्या भेटतात, वेगवेगळे साधू संत भेटतात आणि त्रास म्हणजे आता चिखल पाऊस त्याचा होणार असते तर देवाच्या कृपेनं निघून जाईल। त्यामुळे त्रासापेक्षा आनंद किती मिळतो हे महत्वाचं आहे। त्रास आम्ही विसरून जातो, परंतु आनंद जो मिळतो त्यामध्ये अनेक पालख्या, अनेक साधू संत, त्यांचे गजर, त्यांचे गीत आम्हाला ऐकायला मिळतात। हे आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे। आमच्या दिव्यांग संघाची अशीच वारी आयुष्यभर घडत राहो हीच मी विठ्ठलाला प्रार्थना करते। मी सदानंद तायडे, दिव्यांग संघ संचालक सचिव। मी लहानपणापासूनचा अनेक वेळाचा वारकरी, मी वयाच्या 5व्या वर्षापासून वारी करतो आणि ही माझी संस्था आहे। तर माझ्या संस्थेमधले जे अंध मुलं आहेत यांनी वारी का करू नये हा माझ्या मनात विचार आला आणि म्हणलं चला यावेळेस आपण बघूया, कारण की भारताच्या इतिहासामध्ये अशी कुठंच नोंद नाहीये की दिव्यांगांची वारी। त्यामुळे आमचा कारण की ज्याची नोंद नसते ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असते, तर आमची ही वारी म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे, कारण की रेकॉर्ड मध्ये भारताच्या इतिहासामध्ये अशी कुठंच नोंद नाहीये। तर नक्कीच हे आमचे दिव्यांग गेल्या बरेच दिवसापासून आम्ही 20 ते 25 काही गावामध्ये 30 असा आम्ही अंतर कापत चाललेलो आहोत। आणि आमचा कसा आहे, विदर्भातला यवतमाळ जिल्हा आहे आणि ते भारतामध्ये शेतकरी आत्महत्यामध्ये सर्वात 1 नंबर आहे। तर त्यांना सुफलाम सुफलाम जिल्हा बनव आणि सर्वांना सुखी ठेव, शेतकऱ्यांना सुखी ठेव अशी आम्ही विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी पंढरीनाथ महाराज की जय।